बीडच्या राजकारणात असा भूकंप कधी पाहिलाय का तुम्ही? जिथे क्षीरसागर घराणं म्हणजे एकच आवाज, एकच ताकद असं समीकरण पिढ्यानपिढ्या टिकलेलं होतं. तिथे आता भाऊ विरुद्ध भाऊ असं चित्र उभं राहिलंय. संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीर उभा असलेला हेमंत क्षीरसागर अचानक भाजपच्या दिशेने का फिरला? कोणती ऑफर इतकी मोठी होती की घराची एकजूट, नात्याचं बंधन, वर्षानुवर्ष जपलेलं राजकीय समीकरण सगळं काही ढासळलं. बीडमध्ये आधीच आघाडी युतीच्या गणितात गोंधळ माजलेला असताना त्यात आता क्षीरसागर घराण्याची ही फूट म्हणजे राजकारणातील डबल स्फोट ठरतोय. एका कुटुंबातल्या 3 नेत्यांचे 3 वेगवेगळे राजकीय रस्ते, जयदत्त, संदीप आणि आता हेमंत. या घडामोडीचा परिणाम कोणाच्या खांद्यावर जाईल, बीडची सत्ता कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार. बीडमध्ये राजकीय वादळ फक्त सुरू झालंय. पुढे काय होईल याची किंमत कोणीच लावू शकत नाही. बरोबर आहे का नाही मंडळी? नेमकं कसं बदलतंय बीडचं राजकारण तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं नेहमी चुरशीची, रंगतदार आणि नाट्यमय राहिलेली आहे. पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडत असलेली क्षीरसागर घराण्यातील संघर्ष ही या समीकरणांना आणखीन ताप देणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या स्वतःच्या घरातूनच मोठा धक्का बसलेला आहे. कारण संदीप क्षीरसागर यांच्या भावाने म्हणजेच हेमंत क्षीरसागर यांनी भाजपच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडून गेलेला आहे. क्षीरसागर हे बीड नगर परिषदेमध्ये सक्रिय सहभाग असलेले व्यक्तिमत्व. उपनगराध्यक्ष पद भूषवून त्यांनी स्थानिक स्तरावर मोठी मजबूत पकड निर्माण केलेली होती. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी संदीप यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. मतदारसंघात संदीप यांना मजबूत करणारे हात म्हणजे त्यांच्या घरातीलच होते. त्यांच्या भावाचं समर्थन हे देखील महत्त्वाचं होतं. पण तीच साथ आता अचानक पलटी झाल्यानं समीकरणं पूर्णपणे उलटी पालटी फिरल्याचं चित्र बीडमध्ये सध्या दिसू लागलेलं आहे. यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. राज्यात तब्बल 9 वर्षानंतर 246 नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षात हालचाल सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या 2 पक्षांच्या नावावर राज्यातील राजकीय समीकरण वरवर पाहता शांत दिसत असली तरी स्थानिक पातळीवर मात्र वेगळी गणितं, वेगळी काटकरस्थाने किंवा वेगळ्या निष्ठा आणि वेगळ्या स्पर्धा तयार झालेल्या आहेत. जिथे काही ठिकाणी आघाड्या टिकतात तर काही ठिकाणी घरातल्या घरात फूट पडत असते. बीड हे त्याचं ताजं आणि ज्वलंत उदाहरण आहे. मित्रांनो, क्षीरसागर घराण्यातील वर्चस्वाचा इतिहास बघितला तर अनेक दशकं जयदत्त क्षीरसागर यांच्या हातात बीड विधानसभा मतदारसंघाची सूत्र राहिली. संदीप क्षीरसागर यांनीही सलग 2 वेळा विजय मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली. पण जयदत्त आणि संदीप यांच्यातील मतभेदांमुळे घरात आधीच फूट पडलेली होती. ही फूट आता अधिक खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातली नवी कडी म्हणजे हेमंत यांचा भाजपमध्ये प्रवेश. या प्रवेशाचं संकेत देत त्यांनी थेट विकासाचा दृष्टिकोन ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश करतोय असं जाहीर केलं. हेमंत क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं की भाजपसोबत गेल्यास अधिक मोठ्या पातळीवर विकास कामं करता येतील. ही घोषणा झाली आणि संदीप क्षीरसागर यांची अडचण वाढली. कारण हेमंत क्षीरसागर हे फक्त भावंड नाहीत तर स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कणा राहिलेले आहेत. नगर परिषदेत त्यांचा प्रभाव मजबूत आहे. त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते, त्यांचा जनसंपर्क, त्यांचे नेटवर्क हे सर्व एकाच रात्रीत भाजपच्या गोटात जात असल्यानं बीडमधील राजकीय समीकरण पूर्णपणे उलटी फिरण्याची शक्यता आहे. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत एक मोठा प्रश्न कायम आहे. जयदत्त क्षीरसागर यांची नेमकी भूमिका काय आहे? संदीप यांनी त्यांच्या काकांपासून राजकीय वेगळा मार्ग घेतला. आता हेमंत यांनी संदीप यांच्यापासून वेगळा मार्ग घेतलेला आहे. म्हणजेच क्षीरसागर घराण्याचे 3 प्रमुख चेहरे 3 वेगळ्या दिशांना वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. जे काही वर्षापूर्वी क्षीरसागर वर्चस्व म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या राजकीय समीकरणांचं आता क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असं रूपांतर होताना दिसत आहे. भाजपकडून हेमंत क्षीरसागर यांना कोणती ऑफर असेल याबाबत जिल्हाभरात आता चर्चा सुरू झालेली आहे. नगराध्यक्षपद, स्थानिक पातळीवर मजबूत तिकीट किंवा पुढील विधानसभेसाठी मोठी भूमिका, हे सर्व आता सध्या तर्क आहेत. पण हेमंत यांचा पक्षप्रवेश हा भाजपसाठी बीडमध्ये मोठा राजकीय बूस्ट ठरू शकतो, हे मात्र निश्चित आहे. दरम्यान संदीप क्षीरसागर यांच्यासाठी ही परिस्थिती दोन पातळ्यांवर धोकादायक आहे. एक तर बंधू विरुद्ध बंधू उभं राहणं ही भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या उघड अशी परिस्थिती आहे, ती पण अवघड. आणि दुसऱ्यांदा राजकीय दृष्ट्या त्यांचे वारसदार, कार्यकर्ते आणि समर्थक या सर्वांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता. घरामध्ये फूट पडली तर ती मतदारसंघावर परिणाम करते असं म्हटलं जातं. त्यात स्थानिक पातळीवरील निवडणुका असल्यानं प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार आणि प्रत्येक निर्णयाची महत्त्वता ही वाढत असते. येत्या काही दिवसामध्ये हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या प्रवेशासोबत बीडमध्ये राजकीय समीकरण आणि आणखीन तापतील, चर्चा रंगतील, कट कारस्थान वाढतील आणि क्षीरसागर घराण्यातील राजकीय वाद हा येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा ठरण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागलेली आहेत. इतकंच नाही तर मंडळी, आगामी काळात बीडमध्ये भाऊ विरुद्ध भाऊ अशी निवडणूक पाहायला मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि हेच बीडच्या राजकारणाला नाट्यमय, रोचक आणि चुरशीचं करून सोडणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीच्या हालचाली होतील आणि कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं देखील याकडे लक्ष लागलेलं आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.